नमस्कार, मी विद्या आपल्या सर्वांचे स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर. आज आम्ही आमच्या घरी फादर्स डेचं सेलिब्रेशन करणार आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल हॅपी फादर्स डे टू ऑल द फादर्स इन द वर्ल्ड. आणि आम्ही फादर्स डे कसा सेलिब्रेट करतो ते बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर मग आजच्या या दिवसाची सुरुवात करूया केकपासून. आम्ही आता केक बनवतो. संध्याकाळी फादर्स डेचं जे सेलिब्रेशन आहे त्याला केक कटिंगसाठी केक बनवतो आहे. आणि आजचा जो हा केक आहे हा खूप स्पेशल असणार आहे, कारण हा जो केक आहे हा अश्वी बनवती तिच्या पप्पांसाठी. तर केकसाठी आपण सामान घेतलेलं आहे प्रीमिक्स. हे 2 स्पून लागणार आहे आपल्याला. ही बारीक वाटलेली साखर, पिठी साखर, दूध आणि पाणी मिक्सर आहे आणि ऑइल. तर आता मेजरमेंट अशी की आम्हाला हाफ KGचा केक बनवायचा आहे, म्हणून आम्ही हे जे 1 कप आहे याचे 2 कप घेणार आहे प्रीमिक्स. आणि हे जो हा स्पून आहे 1 टेबलस्पून. तर ही जी साखर आहे ही आम्ही मेजरमेंट हा जो टेबलस्पूनची 2.5 म्हणजे 2.5 अशी साखर घेतलेली आहे. आणि ऑइल पण सेम तीच मेजरमेंट आहे 2.5. आणि जे दूध आणि पाणीचं मिक्सचर आहे हे आपल्याला त्याची कन्सिस्टन्सी जशी असते केकची तशी टाकून याच्यामध्ये मिक्स करायचं आहे. मग आता अश्वी केक बनवणार आहे. कोणासाठी बनवते? कोणासाठी? पप्पांसाठी. काय आज? हो का? तर मग आता अश्वी कशा केक बनवते आपण बघू. हो ना अश्वी? केक बनवतो आहे आणि केकसाठी आता प्रीमिक्स जे आम्ही ते यूज करतो. हाफ KGचा केक बनवायचा आहे आम्हाला. त्यासाठी आम्ही आता मला टाकते. मम्मी टाकते ते. मम्मी टाकते. हो, 1 मिनिट. काय टाकलं अश्वी आपण? तू केक बनवते प्रीमिक्स. काय ते? केक प्रीमिक्स आहे. आता आपण काय टाकायचं याच्यामध्ये? साखर 1. याच्यामध्ये ऑइल ॲड करायचं. तर यात काय काय टाकलेलं आहे आता आपण? प्रीमिक्स, साखर, ऑइल. ऑइल. तर 2 कप प्रीमिक्स आहे हे चॉकलेट प्रीमिक्स. त्यामध्ये 2.5 स्पून 1 टेबलस्पूनच्या शुगर आहे आणि 1 टेबलस्पूनच्याच 2.5 ml ऑइल आहे. आता याच्यामध्ये दूध आणि पाणी जे आपण मिक्स केलेले सेम क्वांटिटीमध्ये ते बॅटर तयार करायचं. अशा प्रकारे आमचं केकचं बॅटर तयार झालेलं आहे. केक बॅटर कंप्लीट झाल्यावर आता आम्ही केक बेक करण्यासाठी ओव्हनमध्ये ठेवतो आहे. ओव्हन आम्ही पहिलेच 5 मिनटासाठी प्रीहीट केलेलं होतं. आणि आता केक बेक करण्यासाठी आम्ही टेम्परेचर सेट करतो आहे. तर टेम्परेचर 180 टेम्परेचरवर आम्ही 30 मिनिटसाठी हा केक बेक करणार आहोत. आणि विदिन 30 मिनिट हा केक बेक होतो. आता आम्ही केक बनवायला ठेवलेला आहे. आणि आता अश्वीला मी हेल्प करते ग्रीटिंग कार्ड बनवायला. ती तिच्या पप्पांसाठी ॲज अ गिफ्ट म्हणून ग्रीटिंग कार्ड बनवते तिच्या हाताने. काय करते अश्वी? कोणासाठी बनवते? हो, तर आता अश्वी ग्रीटिंग कार्ड बनवायला आणि अश्वी ग्रीटिंग कार्ड बनवते. सो तुम्ही बघा आम्ही कसं ग्रीटिंग कार्ड बनवतो. तर त्याच्यासाठी अश्वीने घेतला आहे अश्वीचा फेवरेट कलरचा कार्ड पेपर. कोणता अश्वी? पिंक. राजवी याला पहिले फोल्ड करून घ्यायचं आपण. ओके.
अशा प्रकारे आश्वीचं ग्रीटिंग कार्ड तयार झालेलं आहे. तर आता आश्वी हे ग्रीटिंग कार्ड ॲज अ गिफ्ट तिच्या पप्पांना देणार आहे आणि खूप मस्त ग्रीटिंग कार्ड तिने बनवलेलं आहे. आफ्टर 30 मिनिट्स आमचा हा केक बेक झाला आहे. आमचा केक बनला आहे. आम्ही तिघींनी आश्वीच्या पप्पांसाठी फादर्स डेमुळे हा केक बनवला आहे. आता याचं डेकोरेशन आम्ही तुम्हाला थोड्या वेळाने दाखवतो. केक डेकोरेशनसाठी मी डेअरी मिल्क कॅडबरी यूज करते. तर मी ते डेअरी मिल्क कॅडबरी आणलेली आहे आणि सिल्वर कलर स्प्रिंकल्स आणलेले आहे. अशा प्रकारे कॅडबरी मेल्ट करून मी आता चॉकलेटवर ट्रफल केलेलं आहे. तर हे असं चॉकलेट ट्रफल केलेलं आहे मी माझ्या चॉकलेट केकवर आणि आता त्यावर स्प्रिंकल्स ॲड करणार आहे. सो फायनली आमचा केक कंप्लीट झालेला आहे आणि आता आश्वी लास्ट फिनिशिंग टच करते स्प्रिंकल्स ॲड करून. केक कंप्लीट झाल्यानंतर आता मम्मा आणि आश्वी डेकोरेशन करते. फादर्स डेचं जे काही सेलिब्रेशन आहे आणि केक कटिंग आहे त्यासाठी थोडंफार डेकोरेशन लागतंच म्हणून आम्ही आता छोटंसं डेकोरेशन करतो आहे आणि आश्वी माझी हेल्प करते. इनफॅक्ट मी आश्वीची हेल्प करते. हे असं आमचं डेकोरेशन कंप्लीट झालेलं आहे. आमचं डेकोरेशनही झालेलं आहे, केकही झालेला आहे, आश्वीचं गिफ्टही तयार झालेलं आहे. म्हणजे सर्व ज्या काही गोष्टी आम्ही प्लॅन केल्या होत्या त्या सर्व कंप्लीट झालेलं आहे. डेकोरेशन झालेलं आहे आणि आम्ही आता वाट बघतोय. कोणाची आश्वी? हां, आता आश्वी पप्पांची वाट बघते. हे असं आमचं डेकोरेशन झालेलं आहे आणि आता पप्पा आले की आम्ही जो केक बनवलेला आहे तो केक कट करणार आहे. हो ना आश्वी? तर आश्वी आणि विदिशा आता बेडरूममध्ये तिच्या पप्पांची वाट बघताय आणि बेडरूममध्ये सर्व डेकोरेशन केलेलं आहे. तिथं केक वगैरे सगळं ठेवलेलं आहे आणि आता आश्वीच्या पप्पांनी बेडरूममध्ये एंट्री केल्यावरती त्यांना फादर्स डेचं विश करणार. सो फायनली आश्वी विदीचे पप्पा आलेले. मी हा दरवाजा लॉक करते आणि आता आपण बघूया आम्ही जे सरप्राईज प्लॅन केलं आहे त्यावर त्यांच्या काय रिॲक्शन आहेत. हॅपी फादर्स डे. अशोक, आपण काय काय केलं सांगतो पण केक कोणी केला आहे? हां, आशूने केक केला आहे. आता आपण केक कट करणार आहे. हो ना दादू? आलेले आहे आता आशूचे पप्पा केक कट करणार आहे. अरे वा. हॅपी फादर्स डे टू यू. हॅपी फादर्स डे टू यू पापा. हॅपी फादर्स डे टू यू. हे
सबसे प्यारा फोन है पापा मेरे पापा माय सुपर हीरो यू आर माय पापा आई लव यू। प्रकारे आमचं फादर्स डेचं सेलिब्रेशन झालेलं आहे आणि आणि आता आम्ही केक खातोय. तुम्ही पण तुमचा फादर्स डे कसा सेलिब्रेट केला ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि आमचं फादर्स डेचं सेलिब्रेशन जर तुम्हाला आवडलं असेल आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय.